कम्प्युटर चालू झालं बघा इथं जायचं आणि मग ओके आणि बघा इथं रिझल्ट आलाय का बघा सॅटेलाइट वरून सिग्नल यायला लागले बघा हे बघा सिग्नल आले बघा हे एवढं सगळं आहे ना डोक्याला काय केले माहिती गेलं. हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही जे काही ब्लॉगला प्रेम देताय, कमेंट्स तुमच्या असतात तर त्या पाहून असं वाटतं ना की म्हणजे किती जरी थकवा आलेला असला तरी थकवा निघून जातो आणि पुन्हा नवीन एनर्जीने मी कामाला लागते. मी नेहमीच लाईव्हला सुद्धा म्हणते की तुम्ही माझे एनर्जी बूस्टर आहात, तर अशाच माझ्यासोबत कायम राहा. आणि काही कमेंट्स अशाही होत्या की वर्षा आत्ता म्हणजे तू स्वतःची काळजी वगैरे कशी घेतेस, कारण लहान मुलं असलं की आपल्याला घरातली कामं आवरणं होत नाही आणि खरंच होत नाही, कारण त्याच्या वेळेनुसार आपल्याला वागावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि माझे व्हिडिओज असतात तर थोडं तरी प्रेझेंटेबल राहणं हे गरजेचं आहेच. आणि त्यामुळे मग स्वतःची काळजी घेण्यासाठी कसं काय हे करतेस, तर मी माझं वैयक्तिक सांगते थोडंफार तरी आपल्याला काळजी घ्यावीच लागते. त्याच्यात काही जणी फेशियल वगैरे या त्या गोष्टी करतात, तर मी स्टीम घेणं ह्या त्या गोष्टी जसा वेळ मिळतो तसं करते. बरं, पार्लरची अपॉइंटमेंट घ्यायची वगैरे म्हटलं तर त्यांच्या वेळेनुसार मग आपल्याला जावं लागतं. बाळ तेव्हा झोपायला पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात बाळावरती. त्यामुळे मग आपल्या वेळेनुसार आपल्याला बाळ झोपल्यास घरच्या घरीच काय करता येईल यावरती माझा भर जास्त असतो. अगोदर घरातल्या गोष्टी सगळ्या आवरायच्या आहेत, तर पॅम्परिंग मी माझी स्वतःची बाळाला बघत असताना, तिची काळजी घेताना आणि माझं युट्यूबचं करिअर, स्त्रीचा अभ्यास, सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी काय करते हे पण मी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मला 5 वाजतासाठी स्त्रीला छोटीशी बुक लागते, तर मग आपल्या सगळ्यालाही लागते, तर हेल्दी काहीतरी ऑप्शन म्हणून मखाण्याचं काहीतरी बनवावं म्हणते. त्यासोबत बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या अगोदर शेअर करते. तर चला आता किचन मध्ये जाऊ, बरीच कामं आहेत आणि जेवणात काय ते पण तुमच्यासोबत शेअर करते. इथं आईचं कोथिंबीर निवडणं चाललंय आणि शांभवी तिच्या साईडला बसून मस्तपैकी खेळतीये. मध्येच तिचं काही ना काही सुरू असतं. तिचं जर असं लक्ष गेलं भाजीपाल्याकडे की ते सगळं ती असं विस्कटल्यासारखं ते करते. आणि इकडे आज धपाट्याचा बेत आहे. थालीपीठं पण काही जण म्हणतात, धपाटे म्हणजे आमच्याकडे असे थोपटून केलेले असतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आणि इकडे आता मी मखाने जे आहेत ते तुपात भाजून घेतलेले आहेत आणि ते बाळाला खिरीसाठी वापरते मी. खूप जणी विचारतात की बाळाला काय देतेस, तर मखाण्याची खीरसुद्धा खूप हेल्दी आहे. आणि इकडे त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ, हळद टाकली आणि त्यानंतर मखाने टाकलेत. आता हे स्त्रीसाठी करते आणि तसंही हे हेल्दी आहे. आणि बऱ्याचदा कसं मुलं काही खायला नकोच म्हणतात, पण अशा गोष्टी खूप आवडतात लहान मुलांना आणि स्त्रीला तर खूप जास्त आवडतं. हे स्त्रीसाठी आणि हे बाळासाठी गोडाची खीर बनवतात, ते तूप टाकून केलंय आणि हे मीठ, हळद वगैरे घातली तूप घालून. पण हे सुद्धा 5 वाजता पण खायला आवडतं आणि सगळ्यांनाच घरात आमच्या थोडंसं असं आवडतं आणि हे हेल्दी जास्त आहे, हे बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे मुलं भुकेजून आली खेळून वगैरे तर. आणि आता चला आता मला तुम्हाला शेअर करायचं ते म्हणजे मी घरच्या घरी बाळाला बघत असताना सुद्धा माझ्या व्हिडिओसाठी कशा पद्धतीने व्यवस्थित राहते. माझ्याकडे आहे आगारोचं कॅलस रिमूव्हर. छान अशा पॅकेजिंग सोबत आपल्याला रिसीव्ह होतं. याच्यासोबत एक कॅरी बॅग, त्यानंतर युजर मॅन्युअल, मेन युनिट जे एर्गोनॉमिकली डिझाईन हँडल सोबत आपल्याला मिळतं. यासोबतच USB चार्जिंग केबल पण रिसीव्ह होतं आणि 3 रोलर हेड्स प्लस क्लिनिंग ब्रश पण मिळते. हे रोलर्स इंटरचेंजेबल आहेत आणि मेन म्हणजे फाईन ग्राइंडिंग, कोर्स ग्राइंडिंग आणि मीडियम ग्राइंडिंग साठी आपण वापरू शकतो. हे आपण 2 स्पीड लेवलवरती ऑपरेट करू शकतो, ज्याच्या मदतीने ड्राय स्किन, रफ स्किन, क्रॅक हिल्स आपण रिमूव्ह करू शकतो. काय सांगू तुम्हाला, कित्येक महिने झाले मी पायाची काळजी अजिबात घेतली नाही. इव्हन माझी डिलिव्हरी झाली तसं मी काहीही पायांसाठी केलेलं नाही, त्यामुळे पायांची स्किन खूप जास्त ड्राय आणि रफ सुद्धा झालेली आहे. हे जे कोर्स ग्राइंडिंग आहे ते एकदम हार्ड कॅलेसेस रिमूव्ह करण्यासाठी वापरतात. बरं, डेड स्किन काढण्यासाठी मीडियम ग्राइंडिंग हेड वापरायचं. फाईन ग्राइंडिंग हेड हे डेली केअरिंग साठी आपण वापरू शकतो. तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार हे रोलर यूज करू शकता. हे कॅलस रिमूव्हर वेट आणि ड्राय दोन्ही वरती आपण वापरू शकतो आणि मेन म्हणजे हे वॉटरप्रूफ पण आहे. त्यानंतर मी यूज करते कोर्स रोलर, ज्याच्या मदतीने एकदम क्रॅक हिल, रफ स्किन सुद्धा आपल्याला रिमूव्ह करता येते. पाहू शकता तुम्ही किती सारी डेड स्किन रिमूव्ह झालेली आहे. तर प्रत्येकाने स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढायला पाहिजे, पण आपल्याला कामाच्या काही गडबडीत ते होत नाही. पण घरात जर असे प्रोडक्ट्स असतील तर आपण कधी
ना कधीतरी ते वापरतो माझ्यासारखं. तर आता इथं दिसत असेल तर हे छानपैकी या ब्रशच्या मदतीने मी डिव्हाइस क्लीन करून ठेवते. हे तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेकआउट नक्की करा. माझ्या हाताची पायाची नखं सुद्धा भरपूर वाढले, त्यासाठी मी आता घरच्या घरी करणार आहे मॅनिक्युअर पेडिक्युअर. त्यासाठी मी वापरते अगारोचं हे नेल ड्रिल अँड पॉलिशर. याच्या मदतीने एकदम प्रोफेशनल नेल केअर आपल्याला घरच्या घरी करता येईल. सोबत 8 मल्टी फंक्शनल अटॅचमेंट आपल्याला रिसीव्ह होतात. हे आहे याचं मेन युनिट. याबरोबरच हे USB चार्जिंग केबल आणि डस्ट कंट्रोलिंग सुद्धा सोबत मिळतं. या अटॅचमेंटच्या मदतीने शेपिंग, ड्रीमिंग आणि पॉलिशिंग आपण करू. या मेन युनिटला LED लाईट सुद्धा दिलेली आहे. ऑल नेल टाइप साठी 5 स्पीड सेटिंग्स दिलेले आहेत. महत्वाचं म्हणजे याला लो व्हायब्रेशन आणि लो व्हॉइस फीचर आहे. या अटॅचमेंट अशा पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत की प्रत्येक प्रकारची नेल केअर करता येईल. त्याचा वापर करून आपण बफिंग, सुदिंग आणि ट्रिमिंग सुद्धा करू शकतो. त्याच्या मदतीने आपण आपल्या नखावरचं कॅलस रिमूव्ह करू शकतो, शेप देऊ शकतो, पॉलिश करू शकतो. याच्यासोबत हे छान असं डस्ट कलेक्ट करण्यासाठी कंट्रोलर दिलेला आहे. सो याचा सुद्धा बेस्ट यूज होतो आणि लाईट सुद्धा आपल्या नखावरती पडते, जेणेकरून आपल्याला जसे पाहिजे तसा शेप देता येतो. पॉलिशही करते मी. आणि बघा, प्रोफेशनल जेव्हा हे करतात ना तर खूप सारे पैसे आपल्याला तिथे द्यावे लागतात, परंतु 2-3 वेळेला जाण्यापेक्षा ते पैसे सेव्ह करून आपण घरच्या घरी अशा पद्धती आपल्या वेळेनुसार हे वापरता येतं. आणि खूप सारे नंतरून जे पैसे जाणार आहेत प्रत्येक अटेम्प्ट वेळी, त्यापेक्षा हे वस्तू आपल्याकडे राहते आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ती वापरता येते. सो मला तरी हे खूप आवडलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करू शकता. पार्लरमध्ये तर मस्त असं फूट स्पा वगैरे असतं आणि आता काय करणार आहेस असं म्हणणार आहात माहिती आहे, त्यासाठीच इथं मी आता फूट स्पा घेण्यासाठी अगारोचं पॉवर ऑटोमॅटिक फूट स्पा बाथ मसाजर यूज करणार आहे. या अगोदर सुद्धा मी हे हँडल केलेलं आहे आईच्या पायांवरती तिला फूट स्पा देण्यासाठी. आतल्या बाजूने काहीसं हे असं दिसतं. बाय द वे, याच्यामध्ये पाणी टाकल्याशिवाय हे चालू करायचं नसतं असं मी म्हणत नाही, तर युजर मॅन्युअल वरती दिलेलं आहे. इथे इंडिकेटर दिलेला आहे आणि याला मस्तपैकी हँडल सुद्धा आहे. फूट स्पा झाल्यानंतर इथून आपण पाणी रिमूव्ह करू शकतो. आणि इथे याचं पॉवर केबल आहे. मी सुपर एक्साइटेड आहे कारण फर्स्ट टाइम मी फूट स्पा घेतेय. बिगिनर असाल तर युजर मॅन्युअल तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये 50%च पाणी भरायचं, जास्त नाही. तेवढ्यात शांभवी उठली, तिच्याशी थोड्या गप्पा केल्या आणि त्यानंतर मग मी माझा फूट स्पा स्टार्ट केला. हा डिस्प्ले आहे, त्याच्यावरती पॉवर ऑन ऑफचं बटन आहे. टेम्परेचर सेटिंग करू शकतो, टायमर लावता येतं, स्पा घेता येतं, त्यासोबतच मसाज सुद्धा करता येतं. दिसत असेल तुम्हाला, हीट मॅनेज करता येते, मसाज आणि स्पा कमी जास्त स्पीड सुद्धा करता येते. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन मोड आहे. हे जे रोलर आहेत ते क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतात. त्यासोबतच व्हायब्रेशन आणि अजून बरंचसं काही आहे ते मी अगोदर व्यवस्थित समजून घेतलं. आणि आपण मस्तपैकी स्पाचं बटन ऑन केल्याबरोबर इथे असे बबल्स क्रिएट व्हायला सुरू होतात. प्लस याच्यामध्ये एक क्युबिक स्टोन पण येतो, ज्याच्यावरती रब करून आपण आपली डेड स्किन रिमूव्ह करू शकतो. मसाज फीचर ऑन करून पायाला मस्त रोलिंग करून तुम्ही मसाज देऊ शकता. त्याच्यामुळे आपल्या पायाची डर्ट तर निघून जातेच, पण एक रिलॅक्स आणि सोदिंग इफेक्ट मिळतो. त्यामध्ये तुम्ही सॉल्ट आणि जे काही लिक्विड सोप वगैरे असतं ते सुद्धा ऍड करू शकता. मॅक्सिमम याचं टेम्परेचर जातं 35 पासून 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत. पार्लरमध्ये गेल्यास प्रत्येक वेळेस पैसे पे करण्यापेक्षा पैसे साठवून एकदाच ही मशीन घेतली तर लाईफ टाईम याचा यूज होतो आणि आपल्या वेळेनुसार आपण रिलॅक्स होऊ शकतो. तर छान अशी फूट क्रीम मी माझ्या पायाला लावली आणि मस्तपैकी माझं मॅनिक्युअर पेडिक्युअर सुद्धा होऊन गेलेला आहे. सो खूप रिलॅक्स वाटतंय. तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, एकदा चेकआउट नक्की करा आणि ऑर्डर सुद्धा करा. बऱ्याच दिवसानंतर आज स्वतःसाठी वेळ दिलाय. आज क्लासला सुट्टी होती कारण की रविवारी शक्यतो सुट्टी देतो आणि त्यामुळे मग मला हे करता आलं. आणि कमी वेळेमध्ये हे असं थोडंसं करायचं म्हटलं ना तर बरं वाटतं. आणि त्यामध्ये बाळ झोपल्यानंतर तिला जवळ घेऊन तिच्याशी गप्पा मारत वगैरे मी अशा गोष्टी करत असते. सो आता या पुढचा ब्लॉग सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. काय असेल काय नाही ते पुढे तुम्ही पाहत. मला इथं खीर पण बनवायची आहे. खीर रताळाची 2 रताळे असेल ते केले की तिचं एक वेळेस त्याच्यामध्ये होऊन जातं. म्हणजे एक या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मला वाटतं आषाढी एकादशीच्या व्हिडिओत मी शेअर केलं की कशा पद्धतीने मी याची खीर करते तिच्यासाठी. म्हणून ड्रायफ्रुट्स पावडर, त्यासोबत खारीकची पावडर असते ती, आणि हे रताळं मिक्सरच्या भांड्यामध्ये जारमध्ये हे सगळं टाकायचं, उकडवून घेऊन साल काढून. आणि त्याच्यामध्येच म्हणजे रताळं, त्यामध्ये थोडीशी गुळ पावडर असेल ती टाका, नसेल साखर शक्यतो अवॉइड करायची, त्यापेक्षा खारकेची पावडर आणि थोडी 1 चमचा ड्रायफ्रूट पावडर आणि थोडंसं दूध घालायचं आणि मग ते मिक्सरला फिरवून. तुम्हाला जर डॉक्टरांनी दूध नको म्हणून सांगितलं असेल, छोटं बाळ असेल तर पाणी सुद्धा टाकू शकता आणि मग ते लिक्विड कन्सिस्टन्सी होतं, ते पण छान आवडीने खातात मुलं. आणि हे आता छान मिक्सरला फिरवून घेते आणि तिला खायला दे.
आज खूप मज्जा झाली क्लासमध्ये. शांभवी पण आता झोपेतून उठली. आज तिला आम्ही लवकर जरा अंघोळ नाहीच घातली. म्हटलं थोडा वेळानेच घालूया, कारण थोडंसं सर्दी पण आहे आणि थोडंसं म्हणजे खोकला पण येतोय तिला. परंतु कसं माहिती का, तिची मस्ती कायम असते. थोडा वेळ झोपेतून उठली की एक 5-10 मिनिट ती वेळ घेते, त्यानंतर एकदा खेळायला लागली की मग सर्दी असू दे, खोकला असू दे किंवा ताप असू दे, ती खेळतच असते आणि खूप एन्जॉय करते ती. म्हणजे साध्या साध्या गोष्टीत पण आम्हाला सुद्धा इतकं हसवते ना की कायच सांगावं. तर मी आहे ना एक डिव्हाइस बनवली, त्यातून मी 2 सॅटेलाइट लॉन्च केला. तर बघा हे दिसतात ना 2 स्टॅप, त्यावरून 2 सॅटेलाइट लॉन्च केले. तिथून सॅटेलाइट मूनवर गेल्यात, इकडे एक इकडे एक इकडे इकडे. आणि मग परत इथं माझे हे कम्प्युटर आहे, फुल मून आहे, ह्याच्या साईडला इथं दिसतात एलियन्स. होय. आणि हे बघा हे चालू केलं कम्प्युटर. तर हे आता असं लावायचं. डिव्हाइस ऑन करायचं का तुमचं? ऑन केलं की मग हे दाबायचं. कम्प्युटर चालू झालं. ऑन झालं बघा. मग इथं जायचं आणि मग ओके. आणि बघा इथं रिझल्ट आलाय का बघा. सॅटेलाइटवरून सिग्नल यायला लागले बघा. हे बघा सिग्नल आले बघा. हे एवढं सगळं आहे ना, डोकं लावून काय केले माहिती का, ती पॉवर बँकचा यूज करून असलं डोकं लावलंय. छान छान, खूप छान. म्हणजे बघा बसल्या बसल्या असं काही ना काही दररोज करत राहते बघा. हे बघा इकडे काय काय ठेवले बघा, हे त्याचं ही सेपरेट. दुकान केलंय का? दुकान नाही, ते कसं चालू केलंय ते दाखवली. छान छान, व्हेरी गुड. कशी वाटली तुम्हाला श्रीने केलेली ही क्रिएटिव्हिटी ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसं तर ते काही त्याच्या स्कूलमधून दिलेलं नव्हतं, जस्ट असंच त्याला ते वाटलं म्हणून तरी ते केलं. आणि मी पण जास्त त्याला हे नाही करत की हे कशाला करतोस ते कशाला करतोस, कारण आपण सतत टोकलं तर मग त्यांच्यात जे काही पोटेन्शियल आहे ते बाहेर यायला थोडंसं म्हणजे येतंच, परंतु त्यातल्या त्यात थोडंसं म्हणजे मर्यादा पडतात. त्यामुळे त्यांचं करिक्युलम किंवा त्यांचा अभ्यास वगैरे जो आहे तो सोडून म्हणजे तो तर त्यांनी केलाच पाहिजे, पण तो करत असताना अशा काही गोष्टी करत असतील तर त्यांना प्रोत्साहन तरी आपण द्यायला हवं. सो चला, या नोटवर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला ते सांगा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.